बिग बॉसचा आवाज आल्यावर घरात कसंही कुठेही असलो तरी आम्ही एकत्र येतो. घरातला एकही सदस्य मला ताईशिवाय बोलत नव्हता. अगदी महेश मांजरेकर सर अगदी ओरडताना सुद्धा तृप्तीताई म्हणूनच बोलायचे. आणि तो जो एक सन्मान आहे ना, ती माझ्या कामाची पावती आहे. मी काय कुठल्या टीम मध्ये तिथं खेळत नव्हते, त्यामुळे अनेक वेळा नॉमिनेशन मध्ये आले. टीम मध्ये असलं तर एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न प्रत्येक सदस्य करतात. मी स्वतंत्र खेळत असल्यामुळे मला जास्त वाचवण्याचा प्रयत्न कोणी करत नव्हतं. कधीही चुगली बूथ मध्ये मला जायची वेळ आली नाही. ना मी कुणाची चुगली केली, ना माझ्या बाबतीत कुणी चुगली केली. आंदोलनाच्या माध्यमातून कुणी एखादं ट्रोलिंग केलं, एखादी कमेंट टाकली की ती वाचूनच कॉपी पेस्ट करायची. ना तृप्ती देसाई माहीत असतात, ना त्यांचे गुण माहीत असतात, ना त्यांना कधी भेटलेला असता, पण प्रचंड ट्रोलिंग व्हायचं. पण बिग बॉसच्या घरामध्ये मला ज्यांनी ज्यांनी बघितलं त्यांना ते सगळे गैरसमज दूर झालेले. म्हणून बलात्कार मुक्त महाराष्ट्र यापुढचं माझं आंदोलन आणि अभियान असेल. मला शिवलीलाला सांगायचंय, स्वतःच्या बुद्धीचा वापर तुला काही करताच येत नाही का ग? अरे असं काय नाहीये. मीही म्हणेन तुम्ही पण ह्यांचं ऐकून करत होता, ग्रुप एचं तेच करत होता तुम्ही. तुम्ही काय वेगळं करत नव्हतात. अहो ताई गिरी अंगात मत मांडती तिच्याच ढंगात. अहो हातानं बनवून मायेन चढती ती शराब झाली. नमस्कार व्हॉट्सअप मंडळी, मी चित्राली चोगले आणि पुन्हा आपल्या सोबत एक नवीन सेलिब्रिटी, आपला नवीन लाडका चेहरा घेऊन आले. आता आपल्या सोबत आहे तृप्ती देसाई. तृप्ती ताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकमत फिल्म. हो, नमस्कार. धन्यवाद चित्राली, आणि लोकमतने मला बोलवल्याबद्दल मनापासून आभार. येस, आणि मला तर पहिला विचारायचं आहे की कसं वाटतंय, इतके दिवस आत राहिलात, बिग बॉस घराच्या बाहेर आलाय, कसं वाटतंय? छान वाटतंय, परंतु बिग बॉसचं घर खूप छान होतं आणि बिग बॉसच्या घराची आठवण येतेय. कारण 50 दिवस आमच्याकडे मोबाईल नव्हता, आम्ही घरातल्या कुणालाही भेटत नव्हतो, आमच्या संपर्कात कुणीही नव्हतं. कुणी गेस्ट आले तरी ते आम्हाला काचेतूनच भेटायचे. सगळा वेगळा अनुभव होता. कॉलेजच्या आठवणी जागा झाल्या. कॉलेज कट्टा जेव्हा उभा केला तेव्हा, चल रे भोपळा टुनुक टुनुक जेव्हा टास्क आला तेव्हा शाळेतल्या काही गोष्टी समोर आल्या. चिवताई चिवताई दार उघड, म्हणजे हे सगळा वेगळा अनुभव होता. फक्त बिग बॉसचा आवाज येतो. बिग बॉसचा आवाज आल्यावर घरात कसंही कुठेही असलो तरी आम्ही एकत्र येतो. आणि वेगवेगळ्या स्वभावाचे वेगवेगळे सेलिब्रिटी वेगवेगळ्या क्षेत्रातले तिथं होते. सामाजिक क्षेत्रातून मी एकटी होते, आणि मला वाटते की मी जशी रोखोक पहिल्यापासून आहे तशी तिथं व्यक्त झाले. मी जशी घरात आहे तशीच बिग बॉसच्या घरामध्ये एक ज्येष्ठ म्हणून किंवा कुठं सामंजस्याची भूमिका घेताना मी तुम्हाला दिसली असेल. कॅमेरा आहे म्हणून कधी वागले नाही, समोर कॅमेरा दिसतोय म्हणून जसं वाटलं तसं वागले. आणि काल बाहेर आल्यावर इतका आश्चर्याचा धक्का होता की आधी जे काही ट्रोलिंग व्हायचं किंवा ज्या काही नकारात्मक प्रतिक्रिया यायच्या, कालपासूनच्या सकारात्मक प्रतिक्रिया, फॅन्सचे आलेले फोन, अगदी आपल्या राज्यातून नाही वेगवेगळ्या देशातून मला फोन येत आहेत. आणि खूप छान वाटतंय की बिग बॉसनी आणि त्यांच्या टीमनी जो प्लॅटफॉर्म दिला आणि मी जे काम करते त्या कामाला अजून सन्मान वाढेल. म्हणजे आपण बघितलं असेल, घरातला एकही सदस्य मला ताईशिवाय बोलत नव्हता. अगदी महेश मांजरेकर सर अगदी ओरडताना सुद्धा तृप्तीताई म्हणूनच बोलायचे. आणि तो जो एक सन्मान आहे ना, ती माझ्या कामाची पावती आहे. मला वाटते प्रेक्षकांच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी दिलेली जी काही प्रतिक्रिया आहे, त्यांनी दिलेला भरघोस प्रतिसाद आहे. कारण मी काय कुठल्या टीम मध्ये तिथं खेळत नव्हते, त्यामुळे अनेक वेळा नॉमिनेशन मध्ये आले. आणि कारण टीम मध्ये असलं तर एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न प्रत्येक सदस्य करतात. मी स्वतंत्र खेळत असल्यामुळे मला जास्त वाचवण्याचा प्रयत्न कोणी करत नव्हतं. जनतेच्या हातात होतं आणि जनतेने प्रचंड प्रेम केलं. मला खूप छान वाटतंय की बिग बॉसच्या घरात गेले आणि तेव्हा मी सांगितलं होतं की मी जिंकून येणार आहे. मी तिथल्या सदस्यांच्या मनं जिंकली, लोकांची मनं जिंकली, आणि बाहेर आल्यावर पण छान वाटतंय. असं काही हे वाटत नाही, कारण दर आठवड्याला कोणी ना कोणी बाहेर येणार आहे. कदाचित जे काय असेल त्या निर्णयाला सामोरे जाण्याची ताकद पण आपल्यात पाहिजे. त्यामुळे खूप सकारात्मक ऊर्जा घेऊन बाहेर निघाले.
नक्कीच. तुम्ही म्हणताय, की तुम्ही तशा ग्रुपमध्ये नव्हतात. पण आम्ही जेव्हा प्रेक्षक म्हणून पाहत होतो, तेव्हा तुमचा कल एका ग्रुपकडे थोडा जास्त होता, हे सगळ्यांनाच प्रकर्षाने जाणवलं. मग तो जय सोबतची तुमची खुलणारी चांगली एक बॉन्डिंग असेल, उत्कर्ष सोबतचं बोलणं असेल, गायत्री, मीरा. त्यामुळे त्या ग्रुपकडे तुमचं एक झुकतं माप कायम होतं. तर मग आता जेव्हा तुम्ही फक्त म्हणताय, की ग्रुपमध्ये नव्हतात, पण या ग्रुपकडे कल होता? या ग्रुपकडे एक झुकतं माप होतं कायम? पहिल्या आठवड्यात जेव्हा मी घरामध्ये गेले तेव्हा उत्कर्ष वगैरे माझ्या चांगले ओळखत होते. त्यामुळे आम्ही एकत्र तिथे बोलायचो किंवा पहिल्या आठवड्यात आम्ही सगळे एकत्र होतो. परंतु नंतर आपण पाहिलं असेल की विशालला पाठिंबा देताना जयला मी विरोध केलेला होता. मग तो आणि पोस्टरचा जेव्हा टास्क होता तेव्हा माझ्या बरोबरच असणाऱ्या सुरेखाताई, स्नेहा सुद्धा माझ्यावर नाराज झालेल्या होत्या. मला जिथं वाटतं तिथं मी योग्य करत होते. म्हणजे मला जर वाटलं तर जय जेवढा जवळचा आहे तेवढाच विशाल मला जवळचा आहे, उत्कर्ष जेवढा जवळचा आहे तेवढाच विकास मला जवळचा आहे. म्हणजे नाती तिथं सगळ्यांशी चांगली झाली. म्हणून मी म्हटलं की मी कुठल्या ग्रुपची नव्हते, पण सगळे सदस्य एकत्र राहावेत. जी भांडणं होत आहेत, जे गैरसमज होत आहेत ते दूर करण्यासाठी जी मध्यस्थाची भूमिका होती ती मी घेत होते. अनेक वेळेला वाटत होतं की बऱ्याच जणांना की ह्याच का पुढाकार घेत आहेत, पण खूप चांगल्या पद्धतीनं हे सगळं घरामध्ये आम्ही एकत्र राहावं, सगळ्यांनी त्या वेळेला टास्क मध्ये झालेली भांडणं, झालेले गैरसमज दूर करावेत, त्यासाठी एकत्र आपण बसावं, चर्चा करावी, यासाठी पुढाकार घेतला होता. बऱ्याच वेळेला जेव्हा टास्क रद्द झाले आपण पाहिलं असेल तेव्हा घरामधले वातावरण पूर्णपणे विस्कळीत होतं आणि अचानकपणे कॅप्टन पद माझ्याकडे आलेलं होतं. त्यावेळेला सगळ्यांना एकत्रित करणं, बऱ्याच वेळेला मग टास्क रद्द झाल्यामुळं माझा ग्रुप असा, तुझा ग्रुप असा, असे आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते. तेव्हा मन मोकळ्या गप्पा म्हणून मी एक कट्टा तिथं तयार केला. प्रत्येकाच्या जीवनातील संघर्ष कथा तुम्ही सांगा, जेणेकरून इथं कुणीही मोठा आणि कुणी छोटा नाही, सगळेच वेगवेगळ्या क्षेत्रातून संघर्ष करून आलेत. आणि हे जेव्हा कळालं तेव्हा अजून सगळ्यांचं बॉन्डिंग जे आहे ते एकमेकांशी झालं. मला जे जे काही प्रयत्न करता आले, म्हणजे अगदी जेव्हा कॅप्टन नव्हता तेव्हा एक ग्रुप म्हणत होता आम्ही जेवण बनवणार नाही, आम्ही आमच्यासाठी बनवणार. दुसरा ग्रुप म्हणत होता की आम्ही त्यांच्यासाठी नाही बनवणार. मी त्यांना म्हटलं की कुणी काही नाही बनवलं तर मला जेवढं काही शक्य होईल, सकाळ दुपार संध्याकाळ असेल, मी जोपर्यंत या घरात आहे तोपर्यंत या घरातला एकही जण उपाशी राहणार नाही, एवढी मी भूमिका नक्की घेईन आणि करेन. तुम्ही केलंच पाहिजे अशी काही गरज नाहीये. मला जिथं जिथं जे वाटलं की घरात कसं असतं की बिग बॉसचं घर आहे, घरामध्ये एकत्र आपण सगळे जर असतोय तर कुटुंब प्रमुख म्हणून असेल, कॅप्टन म्हणजे कुटुंब प्रमुख आहे, कारण कॅप्टन हे तिथलं सर्वोच्च पद आहे. आणि कॅप्टन नसताना सुद्धा एक घरातली ज्येष्ठ किंवा अनुभवी म्हणून ज्या वेळेला वाटलं की कॅप्टन नसताना काही भूमिका घेतल्या पाहिजेत, काही ड्युटीज वाटल्या पाहिजेत, तेव्हा पुढाकार घेऊन जे आहेत ते मी त्या वेळेला माझ्या रोखठोक भूमिका मांडल्या होत्या. नक्कीच. त्याचसोबत म्हणजे मला थोडंसं मागे जायला आवडेल, की जे तुम्ही जसं म्हणालात, की तुम्ही एकच अशा होत्या ज्या सेलिब्रिटी नव्हत्या, ज्या समाज कार्यकर्त्या, ज्या तुमचं तर काम आम्ही पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे, अशा होत्या. त्यामुळे जेव्हा पहिल्यांदा तुमच्याकडे बिग बॉसची ऑफर आली, तेव्हा काय डोक्यात विचार होता, की हे प्लॅटफॉर्म तुम्हाला काय देणार आहे, म्हणून हा निर्णय घेतला त्या घरात जाण्याचा? आपण पाहिलं असेल की 2-3 वर्षापूर्वी मला हिंदी बिग बॉसला बोलवलं होतं. तेव्हा मी एक अट सुद्धा घातली होती की बिग बॉसचा आवाज महिलेचा करा. यावेळी जेव्हा फोन आला तेव्हाही मी त्यांना सांगितलं माझी फार इच्छा आहे की बिग बॉसचा आवाज महिलेचा असला पाहिजे. भेदभाव असा नाही, परंतु कणखर आवाज एखाद्या महिलेचाही असू शकतो असा आपल्या माध्यमातून संदेश जावा, जी चर्चा बाहेर असते. तर ते म्हटले नक्कीच आम्ही ताई यापुढील जे काही सीझन येतील त्यातल्या नक्की एका सीझनसाठी तो प्रयत्न करू. आणि जेव्हा तिकडे जाण्याचा मी निर्णय घेतला होता तेव्हा बऱ्याच प्रतिक्रिया, म्हणजे ज्यांना माझ्या जवळच्यांना माहित होतं ते म्हणत होते की तुम्ही सामाजिक क्षेत्रातल्या आहात, सामाजिक कार्यकर्त्याला ते लगेच बाहेर काढतील किंवा तुमची जी प्रतिमा आहे ती अजून बदनाम होऊ शकते. मी एकच डोक्यात ठेवलं होतं, बिग बॉस हा मोठा प्लॅटफॉर्म आहे. मराठी म्हटल्यावर लगेच हो म्हटले, आपली मातृभाषा आहे, महाराष्ट्रात हा शो लोक बघणार आहेत. महाराष्ट्रात बऱ्याच वेळेला मी ट्रोल होत असते आणि मी जशी घरात आहे तशी मला तिथं पाहायला जे आहे ते लोक बघतील. काय प्रतिक्रिया येतील हा नंतरचा प्रश्न आहे, परंतु जे एक मत बनवतात ना की तृप्ती देसाई फक्त भांडखोरच आहेत, चॅनलला जे चॅनलवर ज्या काही आंदोलनांच्या भूमिका मी घेतल्या तेव्हा अनेक लोक मला घाबरतात किंवा जी दहशत असली पाहिजे, परंतु मग या तशाच असतील, घरात सुद्धा नीट वागत नसतील. मी घरात खूप छान पद्धतीने सगळ्यांशी एकत्रित वागत असते आणि ते मला तिथे जे आहे ते मला मी घरी असल्याचा फील करत होते. आणि आता बाहेर आल्यावर कळलं की मी घरामध्ये ज्या भूमिका मांडल्या
त्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणात आवडल्या. कालपासून इतक्या फॅन्सचे फोन येत आहेत. मी जेव्हा रात्री पुण्यात आले तेव्हापासून अगदी आपल्याच राज्यातून, देशातून नाही तर परदेशातूनही फोन आले की ताई तुम्ही होता म्हणून घर एकत्र होतं, तुम्ही आईसारखी काळजी घेत होता. आणि हे जेव्हा मी इतरांचं ऐकत होते मला खूप छान वाटलं, कारण तिथं मला जशा ज्या भूमिका वाटतात त्या वेळेला मी घेत गेले. बाहेर इतकं बारकाईने लोक बघतायत आणि आपल्याला इतका चांगला सकारात्मक प्रतिसाद मिळेल असं वाटलं नव्हतं. त्यामुळे खूप खुश आहे. जेवढं काही केलं ते स्वतःहून लढले, स्वतःहून तिथं जे आहे ते योग्य वाटेल ती भूमिका घेतली. आणि बाहेर आलेल्या प्रतिक्रिया की तुम्ही जेवढं काही खेळला, आम्ही एक दिवस बघत होतो की एखादी चूक तृप्ती देसाईंमध्ये सापडेल आणि अनेक जण म्हटले ती सापडली नाही. तर त्यामुळे मी खूप खुश आहे की मी तिथे जे काही दिवस काढले, 50 दिवस म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. कारण मी जेव्हा तळागाळात आणि जनतेबरोबर काम करते, लोकांमध्ये राहणं हा माझा कदाचित वीक पॉइंट आहे. आणि लोकांमध्ये राहायचं नव्हतं, बाहेरच्या लोकांशी संपर्क नव्हता. दररोज अनेक केसेस माझ्याकडे येत होत्या. जाताना मी बिग बॉसच्या घरात जातानाही ते सांगितलं होतं की मग महिला आमच्या संघटनेची टीम काम करत होती, शेवटी मी असणं खूप गरजेचं असतं. तर ते कुठंतरी मनात होतं. पण मला वाटतं की संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ती जबाबदारी सांभाळली आणि 50 दिवसाचा जो प्रवास होता तो खूप छान वाटला. म्हणजे 50 दिवस कसे गेले हे कळलं नाही. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं असं 1% सुद्धा कधी वाटलं नाही, कारण बिग बॉस तेवढी काळजी घेत होते, त्यांची टीम सगळी तेवढी काळजी घेत होती. आणि मला वाटतं मी सुद्धा इतर सदस्यांची काळजी घेत होते. दिवस कसा जात होता अजिबात कळत नव्हतं. नक्कीच. त्याचसोबत छान छान गोष्टी भरपूर घडल्या, थोड्या काही वाईट गोष्टी पण घडल्या, चढ-उतार त्या घरात होते. सुरुवातीला तुमचं जे फ्रिक्शन म्हणा किंवा तुमचे जे वाद होते ते शिवलीला पाटील यांच्यासोबत खूप होताना दिसले. मग ते तुमची मतं असतील, तुमची फिलॉसॉफी असेल, अगदी फेटा बाईने फेटा घालणं हा जो काही एक वाद खूप गाजला तो सुद्धा असेल. तर तो सगळा प्रवास म्हणजे तो जो काही दिवस होते नंतर शिवलीला तर त्या बाहेर गेल्या घरातून. पण तो जो सुरुवातीचा होता तेव्हा नेमकं काय सुरू होतं मला? नाही, जेव्हा मी घरामध्ये गेले, कोण कोण घरामध्ये प्रवेश करणार हे अजिबातच कुणाला माहित नव्हतं. आणि सगळ्यांचंच मी स्वागत केलं. शिवलीला सुद्धा खूप चांगली मुलगी आहे, मी तिचंही स्वागत केलं. पण शेवटी कीर्तनकार असल्या पाहिजेत हे आवर्जून मी इंदुरीकर प्रकरणामध्ये सांगत होते. आणि मग जेव्हा तिचा आणि माझा संपर्क आला तेव्हा म्हटलं की मग आम्ही जेव्हा कीर्तनकार म्हणून ते जेव्हा महिलांचा अपमान करत होते तेव्हा तुम्ही रोखठोक भूमिका का नाही घेतली? तर शिवलीलाचं म्हणणं होतं की वारकरी संप्रदाय आहे आमचा ताई. हो, पण वारकरी संप्रदाय, पण तुम्ही एक महिला आहात ना, जिथं फेट्याचा प्रश्न येतो. आता तुम्ही फेटा घालताय, मग तुम्ही त्यांना सपोर्ट करत नाही का? तर त्यावर तिला थोडंसं वाईट वाटलं होतं की तुम्ही हा विषय का काढताय. पण मला तिला आवर्जून सांगायचं होतं की महिला म्हणून काही ज्या भूमिका घ्यायच्या आहेत त्या रोखठोक प्रत्येकाच्या असल्या पाहिजेत. जेव्हा महिला कीर्तनकारांना आम्ही सपोर्ट करतोय तर महिला कीर्तनकारांनी सुद्धा महिलांचा कुठं जर अपमान होत असेल तर त्या बाबतीत कुणीही असू देत त्याच्या बाबतीत आवाज उठवला पाहिजे. आणि मला थोडंसं मग त्या बाबतीत मग नंतर ती जेव्हा घरात वावरत होती तर घरामध्ये कुठेही तिचं काही योगदान दिसलं नाही. बऱ्याच वेळेला स्वतः काही डिसिजन घेणं तिला जमत नव्हतं. ती अनेकांचं ऐकून, म्हणजे सुरुवातीला तर मी अगदी ज्या दिवशी ती घरातनं जात होती, तिला थोडा ताप आला होता, त्या दिवशी सुद्धा टास्क सोडून तिला पराठा बनवून मी स्वतः दिला होता. पण माझ्या मनात कधीच काही नव्हतं. पण तिला मी सांगायचे की तू स्वतःचं डोकं वापर, तू स्वतःचे, ती वयाने लहान आहे, तू आमचा सल्ला घे ना, ती सांगेल. परंतु तिला कुठंतरी वाटायचं की मग मी तृप्तीताईंशी बोलायला गेल्यावर बाहेर काहीतरी वेगळा संदेश जाईल. तुम्ही जर असा संकुचित विचार करून आत आलेला असाल किंवा आत आल्यावर तुम्हाला वाटलं असेल तर ते चुकीचं आहे. आणि पहिल्या आठवड्यात तर कोणी नॉमिनेट झालं नव्हतं, पण ती घरात अजिबातच ऍक्टिव्ह नसल्यामुळं सगळ्यांचा कल नॉमिनेशनसाठी तिच्याकडे होता. आणि अचानक तिने जे आहे ती स्वतःहूनच माघार घेतली. पण मी आवर्जून म्हणत होते की तिने माघार नव्हती घ्यायला पाहिजे. ती स्वतःहून बरं होऊन पुन्हा सहभागी होणं सुद्धा गरजेचं होतं. त्यामुळे वाद नाही, पण मला वाटलं की मी जे आंदोलन उभं केलं होतं तर महिला कीर्तनकार जर या शो मध्ये आली आहे तर माझी मतं तिथं मांडली पाहिजेत. तिचं यावर काय मत आहे त्याच्यावर तिने सांगितलं पाहिजे. पण तो मुद्दा टाळण्याचा प्रयत्न ती अनेक वेळेला करत होती, जे मला पटलं नव्हतं. नक्कीच. त्याचसोबत हा प्लॅटफॉर्म खूप मोठा आहे. म्हणजे बिग बॉस हा प्लॅटफॉर्म जर तुम्ही आता म्हणताय की तुम्हाला आपल्याच देशातून नाही बाहेरच्या देशातून सुद्धा हो. कॉल आले,
अनेकांनी कॉल केले. तर कुठेतरी असं वाटतं नाही का, की एखादा असा मुद्दा या प्लॅटफॉर्मवरून मांडावा जो पुढे तुमच्यासाठी, तुमच्या आंदोलनासाठी, तुमच्या प्रवासासाठी कुठेतरी तो मदतीचा झाला असा, असं वाटलं होतं हो. मध्ये? मला वाटतं की नवरात्र जेव्हा आलं, नवरात्रात 9 रंग असतात. प्रत्येक जण वेगवेगळ्या कलरचे आम्ही ड्रेस घालत होतो. आम्हाला बिग बॉस पत्र रात्री चिठ्ठी पाठवायचे की उद्या हा रंग आहे, तो रंग आहे. आणि मी गेले 3 वर्ष झालं भूमाता ब्रिगेड आणि भूमाता फाउंडेशनच्या माध्यमातून एक अभियान सुरू केलंय की महिला स्त्री शक्तीचा तो सण आहे. 9 रंग जे वेगवेगळ्या कलरचे आपण घालतो, तसेच महिलांच्या बाबतीत काही जे रंग आहेत, जी मानसिकता आहे ती बदलणं आणि एक अभियान राबवणं गरजेचं आहे. आणि मग ते 9 रंग जे आहेत ते दररोज मी प्रत्येकाला सोफ्यावर बसवायचे. मग पहिला रंग होता स्त्री भ्रूण हत्या थांबवायचा. मग त्या बाबतीत आमची काय मतं आहेत. दुसरा रंग जो होता की मुलांना मुलींना जो आहे ते समान शिक्षण दिलं पाहिजे. तिसरा असे जे काही होते ते जनजागृती अभियान सुद्धा राबवलं. आणि काल जेव्हा मी घरातून बाहेर आले तेव्हा आपण पाहिलं असेल की माझं सगळ्यात मोठं स्वप्न आणि पुढचं जे आंदोलन आहे ते बलात्कार मुक्त महाराष्ट्राचं आहे. कारण दररोज ज्या घटना घडतायत, छोट्या मुलीवर बलात्कार होतो, मोठ्या महिलेवर बलात्कार होतो. प्रत्येक सरकारच्या परीनं प्रयत्न करतं, पण महिलांनी सुद्धा आता दुर्गेचं रूप धारण करून उतरलं पाहिजे. प्रत्येक घरातून जर ही सुरुवात झाली तर आपल्या घरातल्या मुलाला जर, म्हणजे मी बऱ्याच वेळेला म्हणत असते की सरकारचं एक वाक्य आहे, बेटी बचाव बेटी पढाव. मी म्हणत असते की याच्यात सुधारणा अजून अशी झाली पाहिजे, बेटी बचाव बेटी पढाओ अपने बेटे को भी समजाओ. आणि याची सुरुवात जेव्हा आपापल्या घरातून होईल ना, तेव्हा नक्कीच याच्यामध्ये या प्रकारांमध्ये कमतरता येईल. ही जी राक्षसी प्रवृत्ती आहे, ही जी मानसिकता आहे, दुय्यम स्थान महिलांना अजूनही काही जण जे काही ज्या नजरेतून बघतात, हे जर दूर करायचं असेल तर राज्यामध्ये मोठी यात्रा उभं करणं, प्रत्येक भागामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावागावापर्यंत जाणं हे गरजेचं आहे. त्याच्यासाठी कुणीतरी पुढाकार घेणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच मी जाहीर केलं की मी जीवाचं रान करायला तयार आहे. आणि त्याची घोषणा मी जरी 8 मार्च महिला दिना दिवशी केली होती, तरी काल कलर्स मराठीच्या माध्यमातून तो मोठा प्लॅटफॉर्म होता, कारण ते लोकांना समजावं. कारण प्रत्येक घरातल्या मुलीच्या सुरक्षिततेचा तो मुद्दा आहे. आणि हे जेव्हा राज्यात आम्ही वेगवेगळ्या भागात जाऊ, म्हणजे आम्ही मराठवाडा घेणार आहोत, खानदेश घेणार आहोत, उत्तर महाराष्ट्र, त्याच्यानंतर विदर्भ आहे, कोकण आहे, पश्चिम महाराष्ट्र, प्रत्येक गावापर्यंत पोहोचायचंय. वेळ लागेल, परंतु हे जेव्हा पूर्णपणे साध्य होईल, मला वाटते की महाराष्ट्रामध्ये जे आहे ते दररोज जे काही ऐकायला लागतं ना, म्हणजे बाहेर आल्यावर सुद्धा सकाळी कुठली आली तर बातमी पहिला कुठल्या तरी अत्याचाराच्या बातमीची येते आणि वाटतं की हे कुठंतरी थांबलं पाहिजे. पण मग थांबलं पाहिजे तर आपणही काहीतरी केलं पाहिजे. महिलांनी कुठेही बघायची भूमिका नाही घेतली पाहिजे. उद्या आपल्यावरही होऊ शकतं, म्हणून दुसरीकडे झालं तरी सुद्धा तिथं मदत करणं, तिथं त्या मुलीला न्याय मिळवून देणं, यासाठी पुढाकार घेणं, ह्या अनेक गोष्टी आहेत. तर त्या माध्यमातून मला ते करायचंय. म्हणून बलात्कार मुक्त महाराष्ट्र यापुढचं माझं आंदोलन आणि अभियान असेल. अजून एक, काल मी सांगितलं की आजपर्यंत राजकारणाबाबतीत कधीच बोलले नव्हते, सामाजिक कामच मी करणार आहे हे सांगितलं होतं. पण जेव्हा काही दौरे करत होते बिग बॉसच्या घराच्या आधी जायच्या आधी किंवा कोरोनाच्या आधी, तर ज्या तळागाळात लोकांसाठी काम करते त्यांना ते सारखे मला म्हणायचे की ताई, मग तुमच्याकडून आमची कामं होऊ शकतात, तुम्हाला आमच्या प्रश्नांची जाण आहे, तुम्ही आम्हाला सगळं जे आहे ते इथे अगदी तळागाळात येऊन सगळं तुम्ही आमच्या वेदना जाणून घेतात. तुम्ही सत्तेत असला किंवा तुम्हाला जर एखादं पद असलं तर आमच्यासारख्या सर्वसामान्यांची कामं लवकर मार्गी लागतील. आणि म्हणूनच म्हटलं की एखाद्या पक्षाने जर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करायला जर मला जे पाहिजे त्या पद्धतीनं जर असं काही नेतृत्व किंवा एखादं पद हे केलं तर लवकरच मी राजकारणात सुद्धा दिसेल. आम्ही सुद्धा त्याची वाट पाहतोय. त्याचसोबत आता हे सगळ्या गप्पा आतला सगळं तर सुरू आहे, पण मला विचारायचं वाटतंय की 50 दिवस आत राहिल्यावर जेव्हा बाहेर आलात घराच्या, तेव्हा पहिली गोष्ट काय केली? नाही, 50 दिवस घरामध्ये आत होतेच. बाहेर आल्यावर सगळ्यात पहिला वाटलं होतं की घरी फोन करावा, कारण हातात फोन नव्हता. परंतु तेही सांगण्यात आलं की जोपर्यंत एपिसोड टेलिकास्ट होत नाही तोपर्यंत ना फोन हातामध्ये येणार आहे ना तुम्हाला कोणाशी बोलता येणार आहे. तर सगळ्यात पहिला बाहेर आल्यानंतर जे आहे ते घरातल्या सदस्यांना मिस केलं. अचानक एलिमिनेशन झालं होतं. मला सुद्धा अजिबात खात्री नव्हती की मी कालच्या रात्री जे आहे ते बाहेर येईल. पण निश्चितच बाहेर आल्यावर सुद्धा वाटलं की आता पुढचं जे काही काम आहे ते लगेच सुरू करायचंय. संघटनेचे पदाधिकारी असतील, घरची मंडळी असतील, त्यांना भेटणं असेल, त्या सगळ्यांशी चर्चा करणं असेल. कारण बाहेरून माझे कोणी काही
मॅनेजर्स नव्हते किंवा माझ्याकडे कुठली PR अशी सिस्टीम नव्हती जी पेड, कारण मी सर्वसामान्य कार्यकर्ती आहे. माझे कार्यकर्ते, माझे घरातले सगळे वेगवेगळे टीम करून मला मतदान करत होते, प्रेक्षकांचं मतदान होत होतं. त्यामुळे त्या सगळ्यांचे आभार मानायचे. जी जवळची लोक आहेत त्यांना सगळ्यांना बोलून तुम्ही सगळे पाठीशी राहिलात, आशीर्वाद दिले, त्यामुळे आभार. त्यामुळे मी रात्रीपासून अनेक जणांना फोन करतेय. पण बाहेर आल्यावर मात्र खूप छान वाटतंय. आणि पण बिग बॉसचं घर पण मिस करतेय, कारण बिग बॉसच्या घरामध्ये जाणं ही खूप मोठी संधी आहे. तुम्ही जेवढ्या दिवस असताना तेवढ्या एन्जॉय केलं पाहिजे. वर चढ किंवा चढ उतार असे काहीतरी प्रसंग येत असतात. भरपूर भरपूर भांडणं व्हायची, पण मी अनेक वेळेला भांडणं न करता भांडणं सोडवण्याची भूमिका घेतली. आणि मला वाटतं म्हणूनच कदाचित दरवेळेला जी काही लोकांच्या ज्या सकारात्मक प्रतिक्रिया आल्या, की बऱ्याच वेळेला संयम ठेवला किंवा काही ठिकाणी ज्या काही भूमिका घेतल्या ज्या इतर कोणी घरात घेत नव्हतं, आणि म्हणूनच प्रेक्षकांची पसंती मिळाली. आणि 50 दिवसाचा हा मोठा प्रवास मला तिथं करता आला. नक्कीच. त्याचसोबत बिग बॉस घरातील कुठलं असं नातं आहे, कुठली अशी मैत्री आहे जी आयुष्यभर जोपासायला आवडेल? बिग बॉसच्या घरातल्या सगळ्यांशीच माझा संबंध खूप चांगला होता. म्हणजे अगदी जवळचं म्हटलं तर सुरेखाताई आहेत, अक्षय, उत्कर्ष, जय, विशाल, विकास, आदिश, म्हणजे जितकी नावं घेईल ना तेवढी कमी आहे. स्नेहा आहे, बरेच जण सगळे माझ्या जवळचे. पण दादूसाने माझं ट्युनिंग खूप चांगलं होतं, जी फेमस जोडी बाहेर झालेली होती. आणि नक्कीच कायमस्वरूपी संपर्कात सगळ्यांच्या राहील, परंतु ज्या काही आठवणी जास्त मी घेऊन बाहेर आले त्या दादूस बरोबरच्या आहेत. आणि समजा या टप्प्यावरती जर तुम्हाला विचारलं, तुमचे टॉप 5 स्पर्धक कोण असतील? मला तसं काही सांगता येणार नाही. मी सगळ्यांकडे समान हे बघते. 4-5 असे स्पर्धक आहेत की खूप चांगले खेळत आहेत, परंतु कालच्या एलिमिनेशन नंतर आपण पाहिलं असेल की माझ्यासारखा स्पर्धक जर बाहेर निघालाय तर उद्या कुठला स्पर्धक बाहेर निघेल याची काही खात्री आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे मला वाटतंय की अजून 50 दिवस आहेत, जो ज्या पद्धतीनं खेळणार आहे, कारण आता खेळ जो आहे तो अजून आव्हानं मोठमोठी तिथं वाढणार आहेत. त्यामुळं मला वाटतंय की जो कोणी असेल तो माझाच असेल, कारण मी कुठल्या गटाची नव्हते त्यामुळे तो माझ्या जवळचा असेल. कुणी झालं तर आनंदच होईल. पण बिग बॉसचं घर खूप काही देऊन गेलं, कॉलेजच्या आठवणी देऊन गेलं, लहानपणाच्या गोष्टी ज्या ऐकल्या होत्या, चल रे भोपळ्या, टुनुक टुनुक असेल, चिवताई चिवताई दारुगड असेल, हे सगळ्या टास्क मधून खेळता आलं. कॅप्टन पदाची, म्हणजे बिग बॉसच्या घरातील सर्वोच्च पद याची संधी मला मिळाली. संचालक पद जे असतं, या 50 दिवसामध्ये मी एलिमिनेशन व्हायच्या आदल्या दिवशी आमची चर्चा चालू होती, तर ते म्हणायचे की बिग बॉस देसाईंना संचालक बनवतात. सगळ्यात जास्त संचालक पद हे माझ्याकडे आलं. मला वाटतं बिग बॉसनी दिलेली ही जबाबदारी, आणि मी प्रामाणिकपणे पारदर्शकपणे निकाल देत होते, म्हणूनच कदाचित वारंवार ते पद मला तिथं मिळत होतं. कधीही चुगली बूथ मध्ये मला जायची वेळ आली नाही. ना मी कुणाची चुगली केली, ना माझ्या बाबतीत कुणी चुगली केली. कधीही कुठलंही काही एखाद्या वाईट गोष्टीच्या बाबतीत विचारलं गेलं किंवा काय, तर कुठलेही सदस्य त्या बाबतीत माझ्याकडे बोट दाखवत नव्हते. म्हणून मी काल येताना म्हटलं की मी सदस्यांची आणि लोकांची मनं जिंकली, हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे. नक्कीच. त्याचसोबत जाता जाता मला विचारावंसं वाटत ताई, की हा प्लॅटफॉर्म, हे बिग बॉसचं घर तुमच्या कामासाठी किती फायदेशीर, किती योग्य, किती उपयुक्त ठरणार आहे? कारण की या प्लॅटफॉर्ममुळे तुमची ओळख तर होती, पण या प्लॅटफॉर्ममुळे, या बिग बॉसमुळे तुमची ओळख अधिक वाढली आहे किंवा ते अजून कानाकोपऱ्यात गेलंय. तर हे किती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे? नाही, माझ्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर बिग बॉसचा जो प्लॅटफॉर्म आहे तो मला उपयोगाचा ठरेल. मी आता जसं सांगितलं की बलात्कार मुक्त महाराष्ट्र असेल किंवा यापुढचे कुठलेही विचार मांडले गेले, तर आता जे काही फॅन फॉलोईंग वाढलेलं आहे, ज्या प्रेक्षकांनी मला मतं दिलेली आहेत, ते ठामपणे चांगल्या विचारांच्या मागे माझ्या उभे राहतील. आणि काही लोकांना गैरसमज होते माझ्याविषयी. आंदोलनाच्या माध्यमातून कुणी एखादं ट्रोलिंग केलं, एखादी कमेंट टाकली की ती वाचूनच कॉपी पेस्ट करायची. ना तृप्ती देसाई माहीत असतात, ना त्यांचे गुण माहीत असतात, ना त्यांना कधी भेटलेला असतात, पण प्रचंड ट्रोलिंग व्हायचं. पण बिग बॉसच्या घरामध्ये मला ज्यांनी बघितलं त्यांना ते सगळे गैरसमज दूर झालेले. त्यामुळे मला वाटतं की बिग बॉसचं घर हा इतका मोठा प्लॅटफॉर्म होता की मी अनेक ठिकाणी जाऊन सांगितलं असतं की नाही, मी अशी नाहीये,
तर ते खूप कमी लोकांना सांगता आलं असतं. पण कलर्स मराठीच्या माध्यमातून आणि बिग बॉसच्या माध्यमातून लोकांपर्यंत तृप्ती देसाई नक्की कशा आहेत, जिथं आक्रमक व्हायच्या आहेत तिथं आक्रमक होतात, जिथं संयमाची भूमिका घ्यायची आहे तिथं संयमाची भूमिका घेतात, नुसत्या भांडतच नाहीत तर भांडणं सोडवतात सुद्धा. जिथं कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारीचं काही गोष्ट येते तिथं सुद्धा त्या पद्धतीनं हाताळण्याची भूमिका किंवा ते नेतृत्व गुण माझ्याकडे आहेत. हे सगळं लोकांनी बघितलं. त्यामुळं बिग बॉस च्या घरामधली जर्नी माझ्या आयुष्यामध्ये महत्वाचा टप्पा ठरेल. जेव्हा मी पुढे जे काही नेतृत्व किंवा जे काही काम करेन याच्यामध्ये जर मला जेव्हा कधी विचारलं जाईल तर मला नक्कीच सकारात्मक मी जिथून जास्त प्रमाणात लोकांमध्ये झाले तो महत्वाचा टप्पा जो आहे तो बिग बॉसचा असेल. नक्कीच. थँक्यू सो मच तृप्तीताई अशा पद्धतीने कनेक्ट होण्यासाठी आणि तुमच्या या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आंदोलनांसाठी शुभेच्छा. अशाच कायम आम्हा महिलांच्या मागे खंबीरपणे उभे राहा. त्यांनी खूप हुरूप मिळतं. सो येस, थँक्यू. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगावं असं वाटेल? चित्रालीजी, लोकमतचे मनापासून आभार. आणि जाता जाता लोकांना एवढंच सांगायचंय की कधीही आपण जेव्हा कुठला खेळ खेळत असतो, कुठेही कुठलं काम करत असतो तर आपली इच्छाशक्ती प्रबळ ठेवा. तुम्हाला अनेक जण नावं ठेवण्याचा प्रयत्न करतील. मलाही सांगितलं बिग बॉस मध्ये नका जाऊ, दुसरं आंदोलन केलं असतं तरी म्हटले असते हे करू नका, त्याच्यात अडचणी येतील. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. एखादी गोष्ट जर तुम्ही मनात आणली ना त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा आणि इच्छाशक्ती प्रबळ ठेवा. जेव्हा तुमची इच्छाशक्ती प्रबळ असते ना तेव्हा संपूर्ण जग जरी तुमच्या विरोधात गेलं तर विजय तुमचा असतो हे लक्षात ठेवा. एवढं मी प्रेक्षकांना सांगेन. आणि बिग बॉसच्या घरातला माझा प्रवास, आठवणी, जे काही मी अनुभवलं ते लोकमतच्या माध्यमातून आपण हे जनतेपर्यंत पोहोचवणार आहात त्याबद्दल आपल्या टीमचे मनापासून आभार. थँक्यू सो मच. काळजी घ्या, सेफ राहा. पुन्हा भेटूच. हो, धन्यवाद.